टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी सध्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड भागातील निवासस्थानासमोर आहे आणि आपण पाहतोय की गेल्या 16 दिवसापासून या ठिकाणी पुणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अनेक संघटनांनी जे आहे ते या कोथरूड परिसरातील राहुल सोलापूरकरांचं जे घर आहे या ठिकाणी आक्रमक आंदोलन केलं होतं। आता देखील 2 पोलीस पिंजरा वाहनांसह मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। काही पोलीस अधिकारी जे आहेत ते आतल्या साईडला बसल्याचं सांगण्यात येते, तर पिंजरा वाहन देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर राहुल सोलापूरकर यांच्या घराकडे येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला आपण पाहतोय की बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। ज्या आंबेडकरी संघटना असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय संघटना असतील किंवा शिवप्रेमी असतील यांनी या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर राहुल सोलापूरकरांवर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची या आंदोलकांकडून मागणी करण्यात आली होती। मात्र अजून देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल नाहीये आणि ज्यावेळी ही आंदोलनं झाली त्यावेळी शिवजयंतीचा अल्टिमेटम पोलिसांना या आंदोलकांकडून देण्यात आला होता। म्हणजेच शिवजयंतीच्या अगोदर राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी या आंदोलकांकडून मागणी करण्यात आली होती। मात्र राहुल सोलापूरकर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे पुन्हा एकदा या संघटना राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त देखील लावल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।